आई हे कुठे? त्याला त्रास व्हायला लागला, हात गेलाय, झोपलाय तो. मी पानं घेते. थांब राधिका, मला तुझ्यासोबत बोलायचंय. ती जे बोलून गेली ते खरं आहे का? काय? गुरु असं जे काय वागत आहे ते सगळं खोटं खोटं वागत आहे का? आई राहू द्या ना, नको ना तो विषय. काऊन नको? काऊन नको? कोणती बाई येते घरामध्ये आणि माझ्या लेकराला नको नको ते बोलून जाते, तुझ्या नवऱ्याला नको नको ते बोलून जाते आणि तू काहीच बोलत नाही, उलट तुझ्या मागे मागे जाते तिला मनवायला. याचा अर्थ काय होतो राधिका? याचा अर्थ हाच होते राधिका की तुझ्याही मनामध्ये तेच आहे, तुलाही तेच बोलायचं आहे, पण तू बोलू शकत नाहीये म्हणून त्याकडनं बदवून घेत आहेस. आई नाही हो, असं नाहीये, खरंच नाही. मग ती पोरगी काऊन बरी आली होती? आई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. रेवती इथे का आली, कशासाठी मला माहिती नाही. ती अशी अचानक आली, पण ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तिच्या मनात काही नसतं, ती अशीच बोलते तडकाफड. ही पोरगी कोणी येते, मा पोराला काही बोलून जाते, तिला हा अधिकार दिला कोणी? ती तुझी मैत्रीण आहे याचा अर्थ ती तुझ्या बोलवण्यावरूनच इथं आली असेल का नाही? आई आई अहो खरंच नाही असं. मग काय? बाई तुला सांग ना, तू हा संसार आहे, त्या चांगला संसार आहे. ती म्हणो स्वतःचा संसार पाहा ना, तू पाहा ना म्हणो, तू दुसऱ्यांमध्ये काऊन बरी येत आहे. जाऊ द्या ना, आपण कशाला कोणाविषयी काही बोलायचं? नाही ना बोलायचं, आपण नाही ना बोलत त्या संसाराबद्दल, त्याबद्दल. मग तिला अधिकार कोणी दिला दुसऱ्यांच्या संसारामध्ये ढवळाढवळ करायचा? ती काही बाई येईल आणि त्या मनामध्ये काही बाई भरवेल. हे पहा राधिका, तुझा खरा स्वभाव, ती खरी ओळख दुसऱ्यांना समजून घेण्याचाच आहे. कारण तुझं मन शुद्ध आहे, निर्मळ आहे. रेवती आणि तुझ्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आई मला माहितीये, पण मी कुठे काय? तू अजिबात काही ऐकायचं नाही बरं. ते लोक त्या मनामध्ये काही बाई भरवतील. कोणी अधिकार दिला बरं त्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा? मला माहित आहे रेवतीचा स्वभाव कसा आहे. ती सगळं काही त्या मनाप्रमाणे करत असते. जी व्यक्ती ती ऐकेल ते तिचे दोस्त बनतात, जे व्यक्ती त्याचं ऐकणार नाही ते तिचे दुश्मन बनतात. आई असं नाहीये, ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे. तिला माझ्याविषयी काळजी वाटते म्हणून ती. काय ती काळजी? हे राधिका, ऐक माझं. तुझा नवरा त्या सटवीच्या नादाला लागला होता, तो देवाच्या दयेनं परत आलाय. आला का नाही? तुमच्या दोघांच्या सुखी संसारामध्ये विष कालवणाऱ्या त्या शनयाला तो विसरला आहे. विसरला आहे का नाही? मग हे सगळं का त्याला पुन्हा 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 आठवून द्यायचं का? याचा अर्थ काय होते ग? आपला तुटलेला संसार महत् प्रयासानं आपण जोडण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर आपणच तो तोडून टाकायचा. हे योग्य नाहीये राधिका, हे योग्य नाहीये. पण मला सांगा, बाबा म्हणाले त्याप्रमाणे जर समजा यांना पुन्हा सगळं आठवलं तर? राधिका, तुला किती वेळा सांगू, माझी राधिका अशी नाहीये. नेहमी सकारात्मक विचार करणारी, नेहमी उत्साही असणारी राधिकाची अशी नकारात्मक काऊन बरं बोलत आहे? काऊन बरं बदलली तू? आई मी कुठे बदलले? मी तिथेच आहे. माझ्या आसपासची परिस्थिती मात्र बदलली. ती बदलली तशी जगतेय मी फक्त. नको ना जगू अशी. मला नाही आवडणार तशी जगलेली. तू सुखानं जगावं असं मला वाटतंय आणि देवाला ती संधी आपल्याला आणून दिलेली आहे. त्या सुखासाठी, तुझ्या लेकराच्या सुखासाठी, माझ्या लेकराच्या सुखासाठी मी जगते ग. मला असं वाटत आहे तुमच्या दोघांचाही घटस्फोट होऊ नये. तुमच्या दोघांचाही घटस्फोट अथर्वसाठी चांगला आहे का? हा? तुमचा घटस्फोट झाल्यानंतर अथर्व का पाहिल त्या बाप त्या सटवी बरोबर आणि आई सौमित्र. हे काय बोलून राहिलात तुम्ही? मी नाही बाई, मी नाही, लोक बोलते. त्या मनामध्ये जरी नसलं ना तरी लोक बोलते. राधिका, स्त्रीची खरी मिळकत तिचा संसार, तिचा नवरा, तिचा मुलगा असते ग बाई. मला किती लोकांनी बोल लावले सांग बरं? मला किती लोकांनी चुकीचं ठरवलं, पण मी माझ्या पोराचीच बाजू घेतली आणि पुढेही घेत राहील. उद्या त्यांच्या पोरांवरती ही परिस्थिती गुदरली असती तर ती काय आपल्या पोरांना वाऱ्यावर ढकलणार आहेत का? मला बोलते
उदात्त विचाराची अपेक्षा ना लोकांना फक्त इतरांकडनंच असते, पण स्वतःवर ज्या वेळेला पाय येते ना त्यावेळेला ते फक्त स्वतःच्या आणि स्वतःच्या स्वार्थाचाच विचार करते. उद्या अथर्ववर अशी पाळी आली ना तर तू अथर्वचीच बाजू घेशील, मला माहित आहे. मला चुकीचं ठरवणाऱ्यांनी आधी स्वतःला तपासावं. मी खूप मोठी विचारवंत आहे असं नाही, पण अनुभवाचे बोल आहेत. आईच्या पोटामध्ये 9 महिने असलेल्या पोराची नाळ सहजासहजी तुटत नसते. आई आईच असते. आणि आई या नात्यानं मी तुला विनंती करते बा, कृपा कर आणि गुरुला यातलं काही सांगू नको. काय करून राहिलात तुम्ही? आई असं नका बोलू, तुम्ही मला परत धर्म संकटात आणताय. आई आज ना उद्या यांना ही परिस्थिती कळणारच आहे. काय सत्य हे कळणारच आहे, खरं खोटं काय हे कळणार ना त्यांना. त्यांना कळणार आहे की हे मधली काही वर्ष विसरून गेले होते. त्यांना हेही कळणार आहे की आता कंपनी त्यांची नाही, कंपनी माझी झालीये. हो ना मग, मी कुठे नाही म्हणते ते तू सांग ना, ते सगळं सांग. पण या सगळ्यातून शनायाला गाळून टाक बाई. आयुष्यभर खरं बोलणारा युधिष्ठिर देखील एकदा अर्ध सत्य बोलला होता, धर्मासाठी. नरोवा कुंजरोवा. बस तू हे अर्ध सत्य बोल, या लेकरासाठी, त्या संसारासाठी, माझ्या पोरासाठी. वा आई वा, जे काम मी नाही करू शकलो ते तू असं केलंस. करेक्ट आहे. आई शेवटी आईच असते. नाही का मी आयडिया बाबा. काय हातात हातात काय? बरोबर आहे, बरोबर आहे. अरे तुला लाज नाही वाटत? ते मी आणि शनू बेबी ते 33 करोड कसे मिळवायचे आणि त्या गॅरीला आठवण कशी करून द्यायची ह्याचा विचार करतोय आणि तू बर्गर खाताय. कुठून आणला बर्गर सांग? ते शेजारच्या बिल्डिंग मध्ये ना बर्थडे पार्टी चालू होती लहान मुलांची, तिथून आणला. ओ माय गॉड, तिकडनं तू चोरलास. ओ माय मी गॉड. काय चोर आहे का? तू कशाला आडू मी? नाही नाही नाही, तू चोर नाहीयेस. 35 करोड गॅरी बरोबर मिळून कोणी चोरले रे? पण त्याचा काही फायदा झाला का? ते 35 करोड आणि तो गॅरी दोघे गेल्या जमाय. अच्छा, पण ते गेल्याच जमाय ते परत कसं मिळवायचे हे सोडून बर्गर खात बसलायस. इडियट. चोर कुठला? मी चोरला नाही होता, काकूंनी स्वतः दिला मला. हे काकूने दिला, मग आम्हाला पण देतील का त्या? ते भिकाऱ्यांना देत नाही. अच्छा, काय? नाही मी कमवला मी तिथे जाऊन म्हणजे मी जोक सांगितले त्यांना, जोक सांगितले. हे आम्हाला पण सांग ना, कसले जोक सांगितले? शनू आणि ममाचे. हो सांग ना, सांग ना. मी त्यांना सांगितलं की एक शनू बेबी असते, एक ममा असते. ममा शनू बेबीला सांगते, ते बघ 2 घुबड. शनू बेबी म्हणते व्हॉट इज घाबड. त्याच्यावर मम्मा म्हणते घाबड नाही ग, घुबड. घुबड म्हणजे 2 औल. आणि ती म्हणते पण समोर तर मी रे. हे जोक सांगितल्यावर त्यांनी बर्गर दिला? नाही, जोक सांगू नको म्हणून दिला. अरे थांब थांब थांब, बघतो मी. बस तू. वा 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 सम्या, ये ये ये. राधिका, सौमित्र आलाय बघ. पैस सौमित्र अगदी वेळेवर आलाय. सुनबाई, अगं सौमित्र आला, जरा चहा आण. नाही नाही बाबा, मला चहा वगैरे काही नको, मला पाणी चालेल फक्त. हा थांब थांब, मी देतो ना. एक. काय म्हणतं सौमित्र तुझं पुण्याचं प्रोजेक्ट? छान चाललंय. म्हणजे आता काही दिवसात मी नवीन ब्रांच सुद्धा उघडेन. गुड, व्हेरी गुड. खरं सांगायचं ना सौमित्र, मला तुझा अभिमान वाटतोय. विदेशात राहून देखील आपल्या मातीला विसरला नाहीस. खरं सांगू का बाबा, मी अमेरिकेला सुद्धा जेव्हा होतो ना तेव्हा सुद्धा म्हणजे आपण भारतीय होत ना, त्यामुळे तिथे जास्त काळ रमत नाही हो. म्हणजे तिथे पैसा आहे, सुखसोयी आहे, सगळं आहे. शेवटी आपली संस्कृती, आपली माणसं, हे तेव्हा पण मिसच करायचो मी. नाही, अगदी करेक्ट म्हणालास तू.
शेवटी परदेश तो परदेश ना बाबा, आपल्या देशाची सर त्याला येतच नाही. आणि मेन म्हणजे खाण्यापिण्याचे तर हालच होत असतील तुझे. नाही, आणि म्हणूनच आज मी तुला घरी बोलवलं. तू एकदा आमच्या राधिकाच्या हातचे पदार्थ चाकलेस ना की मग बघ तुझ्या जिभेवरती चव राहील. ए राधिका, येतेस ना? ते ये की, येऊन बसलाय तो कधीचा. हा, बाकी कसं चाललंय सगळं तिकडे, ठीक ना? हा, बरं चालेल. काय दिवस होते ना रे आपले कॉलेजचे. म्हणजे आपली अशी टीमच होती ना सगळ्यांची. म्हणजे तू, मी, राधिका आणि आमचा जाड्या म्हणजे आनंद, ते 4 जण सतत एकत्र असायचो. काहीही केलं तरी ते मात्र सगळ्यांनी एकत्र मिळून करायचं ऍज अ टीम. त्याच्यानंतर तू काय अमेरिकेलाच गेलास आणि आम्ही तिघं इकडे आलो, म्हणजे मी, राधिका आणि आपला आनंद जाड्या. पण खूप मजा केली ना रे, आठवतंय ना तुला? हा, मला सगळं आठवतंय गुरु, आत्ताचं आणि मागचं सगळं. आठवायलाच पाहिजे ना. नाही विसरून कसं चालेल, आणि मी नाही विसरू देणार तुला. तुझं सिक्रेट सांगू का? काय सांगू? नाही बाबा, याचं एक सिक्रेट सांगतो. याला राधिका जाम आवडायची. जाम म्हणजे जाम आवडायची. पण मला वेळेत लक्षात आलं होतं, त्यामुळे मी आधी तिला विचारलं. त्यामुळे आता ती माझी लाडाची बायको आहे, सौ राधिका गुरुनाथ सुभेदार, जिच्याशिवाय मी एक क्षणही जगू शकत नाही. जिच्यावर माझं खूप प्रेम आहे, अशी माझी लाडाची बायको सौ राधिका गुरुनाथ सुभेदार. बास झालं, खूप झालं. लाडाची बायको, प्रेमाची बायको, जिच्याशिवाय मी एक क्षणही जगू शकत नाही. हो ना? तेव्हा कुठे गेलो होतो तुमचं प्रेम? जेव्हा शन्याच्या गळ्यात गळे घालून हिंडत होता तुम्ही, तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, तेव्हा कुठे गेलं होतं तुमचं प्रेम? तेव्हा कुठे गेलं तुमचं प्रेम जेव्हा मला आणि अथर्वला तुम्ही घरातनं बाहेर काढलं, माझ्या सौभाग्याचा अपमान केला, विश्वासघात केला तुम्ही माझा? बोला ना, सांगा ना, बोला. तुम्ही का बोलत नाही आता? का तुम्ही सगळं विसरून गेलात म्हणून मी सगळं विसरून जायचं? बोला. राधिका, काय तंद्री लागली अचानक? मध्येच तंद्री लागते तिची. सारखे डोक्यात विचार सुरू असतील ना आज का? बघ बघ, काय ग, कोणाच आहे? नाही, माहित नाही कोणाचं आहे. घे घे घे, इथेच घे, लवकर संपू, आपण गप्पा मारत बसू. घे घे लवकर. हॅलो मॅम, तुम्ही येणार आहात ना? हा, मॅम, ते एसकेडी मार्केटिंगचे सीईओ आहेत ना, ते येणार आहेत. आपण त्यांना बोलवलंय. इंटरनॅशनल मार्केटमध्ये पोझिशन इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला त्यांच्याशी बोलायचं होतं. मॅम, तुम्ही या नक्की, कारण आता रिसेंटली जे काय घडलं त्यानंतर आपल्या कंपनीला अपलिफ्टिंगची फार गरज आहे. तुम्ही मिस नका करू. हा, बघते. मॅम, ते आजचाच दिवस आहे, रात्री त्यांची US ची फ्लाईट आहे. सांगते, प्रयत्न करते मी. काय कसला प्रयत्न करतेस? नाही, काही नाही. थांब, मी सांगतो. एखादी नवीन रेसिपी शिकत असेल, ती प्रयत्न करून आज ट्राय करणार असेल, बरोबर ना? हा राधिका, अरे सारखं काहीतरी करत असते नाही बाबा. त्यामुळे आज तू येणार आहे म्हणून मुद्दाम काहीतरी स्पेशल प्लॅन केला असेल. एखाद्या मैत्रिणीकडून रेसिपी अशी करून तिला सांगितलं असेल, मी प्रयत्न करते. हा, बरोबर ना? माझी लाडकी बायको सौ राधिका गुरुनाथ सुभेदार. राधा, तुझी अवस्था खरंच किती कठीण झाली या घरात. तुला धड खरंही बोलता येत नाही आणि खोटं स्वीकारताही येत नाही. महत्वाची मीटिंग आहे, लगेच जायला हवं. कसं जाऊ? मला ना काय करावं होतं काही कळतच नाहीये. कसं सुटू यात ना? रेवती, पाणी पी आणि शांत हो जरा. सरिता वहिनी असं म्हणाल्या? त्यांच्या बोलण्याचं मला काहीच वाटत नाही, कारण त्या कशा आहेत हे आपल्याला माहिती आहे.
हो ना, गुरुनाथवर ना त्यांचं जरा जास्तच प्रेम आहे. त्यानं किती चुका केल्या ना तरी त्या त्याला पाठीशी घालतात. मागच्या वेळेस राधिकाला किती त्रास दिला होता माहिती आहे ना. पण मला असं वाटतं आपण वहिनींची बाजू समजून घेऊया. तिची काय बाजू समजून घ्यायची? तिला स्वतःलाच कळत नाहीये ती काय करते ते. मला काय वाटतं वसंतरावनी आता ह्या गोष्टीत लक्ष घालायला पाहिजे. पण सरिता वहिनी कोणाचं ऐकणार नाहीयेत. गुरुच्या बाबतीत त्या किती दुराग्रही आपल्याला माहितीये ना, अनुभवलंय आपण. पण राधिका आपली किती गरीब स्वभावाची आहे माहिती आहे ना. ती सगळं सहन करत राहील. मला असं वाटतं आपण सरिताताईंना दोष देण्यापेक्षा आपल्या समोर प्रश्न काय आहे त्या मुद्द्याला हात घालूया. हो, मला नानांचं म्हणणं अगदी बरोबर वाटतं. आपण प्रॉब्लेम काय आहे त्यावर सोल्युशन काढूयात ना. आपला मूळ प्रश्न काय आहे तर राधिकेला या सगळ्या दुष्टचक्रातून बाहेर काढायचं. आणि कसं आहे, जे काही घडलंय ते सगळं अनपेक्षित आहे. कशावरनं? हा गुरुचा प्लॅन असेल तर? हे बघ रेवती, कसं आहे, आपण सगळ्यात आधी राधिकेचा विचार करूया. इतक्या वर्षामध्ये दोघांच्याही नात्यामध्ये, दोघांच्या संबंधामध्ये दुरावा आलेला आहे. आणि तो एकाएकी संपून पूर्वीसारखं वागणं तिला एकदम कसं जमेल? आणि कसं आहे, तेही ती व्यक्त करू शकत नाही. हो ना, राधिकेची कोडणी झालेली आहे सगळ्या बाजूने. अहो, पण म्हणून काय आपण बघत बसायचं का? मी म्हणते त्या गुरुला सगळं एकदा खरं काय ते सांगून टाका. डॉक्टरांची परवानगी नाहीये ना पण. आणि अशी घाई करून चालणार नाही. काय ते ठरवायला लागेल. आणि म्हणूनच गुरुला हे आपण सांगायला हवं की आपल्या मनात काय आहे. पण मग ते कसं ठरवायचं? लवकरात लवकर ठरवूया. नाही रेवती, तू जरा शांत हो. हे असं एक प्रश्न सोडवण्याच्या मागे आणखीन 4 प्रश्न उभे राहतील. काय झालं? कोणाचा फोन होता? जेनीचा फोन होता एका मीटिंगच्या संदर्भात. मग? काय करू रे सौमित्र? मी आनंद भाऊजींना फोन करून सांगू का की तुम्ही मीटिंग करा म्हणून? नाही, किंवा असं करते मी क्लायंटशी फोनवरती. नाही, पण ते बरोबर नाही दिसणार. ते इतक्या दुरून आलेत. मग? काय करू? मी नाही जाऊ शकत रे. महत्वाची मीटिंग आहे ना. हो. मग जा. कशी जाऊ? कशी जाऊ म्हणजे राधा, सरळ पर्स घे आणि निघून जा. तू ठीक आहेस ना राधा? एक कंपनी चालवतेस तू, इथे जेवण कसली बनवत बसलीस? बरं, आणि तसंही जेवण बनवून झालंय ना, मग काय वाढायला थांबणार आहेस का? त्यांना स्वतःच्या हाताने घेता येत नाही का? हळू हळू हळू. कशासाठी हळू बोलू? जाऊ दे की ऐकायला. एक मिनिट मला सांग आधी, कोणाची मीटिंग होती? इंटरनॅशनल क्लायंट आहे. तू ठीक आहेस ना राधा? तुझी महत्वाची मीटिंग आहे, ती सोडून तू इथे का थांबतेस? मी असं करते की मी तुम्हाला वाढते आणि मग काहीतरी कारण काढून निघते. अजिबात नाही. तू अशी का वागतेस मला कळतच नाहीये. त्यामुळे तुझ्या कंपनीचं नुकसान होणार आहे. आणि तुझं आणि तुझ्या कंपनीचं नुकसान करणाऱ्या गुरुने हे जे काही स्नेहभोजन आखलं ना, यात मला तरी काही इंटरेस्ट नाही राधा. अरे पण त्यांना कुठे काय कळतंय? मग माहिती करून दे, कळू दे ना त्याला. पण राधा, एक उद्योजिका आहेस तू आता, फक्त गृहिणी नाही आहेस. तुझी कंपनी, तुझी माणसं ही सगळी तुझ्यावर अवलंबून आहेत राधा. कळत नाहीये का? हो, पण सौमित्र मी तू तिथे जायला पाहिजेस आणि मी सुद्धा जातो. मित्र. अरे नाही, हे बघ, हे जेवण वगैरे नंतर होऊ शकतं. मला मनापासून वाटतंय की तू तिथे जावंस आणि मीटिंग अटेंड करावीस. ऐक ना, बाय. तू ऐक सौमित्र. बाबा सॉरी, मला जावं लागतंय. मी जातो, जरा काम आहे मला. अरे पण सौमित्र, निघालास कुठे तू? हो नाही बाबा, आता अचानक कॉल आला, त्यामुळे अचानकच मीटिंग ठरली, त्यामुळे जावं लागेल मला. सॉरी. अरे पण तू जेवायला आला होतास ना, असं न ए राधिका, बघ ग. राधिका, बघ ना, तू न जेवताच चाललाय काय काय? सौमित्र थांब ना, जेवायचं नाव काढलंय तर जेवून जा ना. नाही राधा, मला जावं लागेल. मी जर गेलो नाही तर माझं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होऊ शकतं ना, त्यामुळे मी तिथं असणं आवश्यक आहे. समजू शकतो. ऑल द बेस्ट. थँक्यू बाबा. पण ठीक आहे, पण पुढच्या वेळेला वेळ काढून ये, कळलं ना? असं अर्धवट एकदम घोड्यावर येऊ नकोस. हा, नाही, मी येईन ना, नक्की येईन, नंतर येईन जेवायला. हा, सॉरी. चल राधा, येतो मी. हा, काम शेवटी सगळ्यात महत्वाचं. येतो. नीट जा. नक्कीच काहीतरी झालं असेल.
राधिकाला काम आहे त्यामुळे हा स्वतः निघून गेला असणार नक्कीच. राधिकाला ऑफिसमध्ये इम्पॉर्टंट काम आहे काय? बघतो कशी जाते ती.